मागच्या वेळी सातारा जिल्हा बँक निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई यांचा 14 मतांनी पराभव झाला। मग शंभूराज देसाई हे राज्याच्या सभागृहामध्ये पोहोचले, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करू लागले। मात्र त्यांना तब्बल 6 वर्ष सातारा जिल्हा बँकमध्ये पाय ठेवता आला नाही आणि याच 14 मतांचा वचपा काढण्यासाठी शंभूराज देसाईंनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे। खरं तर सातारा जिल्ह्याच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई यांना धक्क्यावर धक्के बसत असताना पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या मैदानामध्ये आता जिंकायचं हे ठरवून शंभूराज देसाई उतरल्याचं पाहायला मिळतंय। पण सातारा जिल्हा बँकेत निवडणुकीमध्ये मैदान मारणं सोपं आहे का? 14 मतांचा वचपा नेमकं ते कसं काढणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे। वरकरणी ही सहकारी बँकेची निवडणूक असली तरी प्रत्यक्षात ती साताऱ्याच्या भविष्यातील राजकीय समीकरणांची रंगीत तालीम मांडली जाते। सोबतच साताऱ्यातील मातब्बरांच्या सहकार क्षेत्रातील राजकीय अस्तित्वाची सुद्धा लढाई आहे, कारण जिल्हा बँकेवर नियंत्रण म्हणजे ग्रामीण भागातील सहकार पतसंस्था, विकास सोसायट्या आणि स्थानिक नेतृत्वावर प्रभाव मानला जातो। आणि याच कारणामुळे यंदाची निवडणूक जी आहे ती केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, उलट ती प्रतिष्ठेची लढाई बनली आहे। या संपूर्ण लढाईचं केंद्र आहे पाटण तालुका। एका बाजूला पालकमंत्री शंभूराज देसाई तर दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रभावी नेते सत्यजित सिंह पाटणकर यांचा गट। विशेष म्हणजे दोन्ही नेते आज महायुतीमध्ये असले तरी सुद्धा स्थानिक राजकारणात त्यांच्यातील संघर्ष अजूनही कायम आहे। राज्यात मित्र पण तालुक्यामध्ये प्रतिस्पर्धी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मागील जिल्हा बँक निवडणुकीमध्ये पाटण तालुक्यामध्ये झालेल्या थेट लढतीमध्ये शंभूराज देसाई यांचा अवघ्या 14 मतांनी पराभव झाला होता आणि आपण जाणतो की राजकारणामध्ये कधी कधी एका मताचा पराभव सुद्धा वर्षानुवर्ष सल देत राहतो आणि इथे तर फरक होता तब्बल 14 मतांचा। हा पराभव शंभूराज देसाई विसरणं कधीही शक्य नव्हतं आणि त्या दिवसापासून त्यांनी आपली संपूर्ण रणनीती बदलली। जिल्हा बँकेची पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मागील निवडणुकीनंतर त्यांनी थेट गावोगावी सहकारी संस्थांवर लक्ष केंद्रित केलं। अनेक विकास सेवा सोसायट्यांमध्ये आपले संचालक निवडून आले। जिथे विरोधकांचं वर्चस्व होतं तिथे नव्या नेतृत्वाला संधी दिली। अनेक ठिकाणी पाटणकर गटाचे कार्यकर्ते देसाई गटामध्ये दाखल झाले आणि याचाच परिणाम म्हणजे यावेळी शंभूराज देसाई यांची स्थिती मागील निवडणुकीपेक्षा जी आहे ती अधिक मजबूत असल्याचं देखील राजकीय जाणकार सांगतात। पण दुसरीकडे पाटणकर गटही हातावर हात ठेवून बसलेला नाहीये। गेली अनेक वर्ष जिल्हा बँकेवरील प्रभाव कायम ठेवणाऱ्या या गटानं सुद्धा पूर्ण ताकद पणाला लावली आहे। सोसायटींचे ठराव आपल्या बाजूने व्हावे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणी सुरू आहे। इतकंच नाही तर ठराव झालेले मतदार अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि ही चर्चा कितपत खरी आहे याबद्दल खरं तर साशंकता आहे। मात्र अशी चर्चा सुरू असणं हेच या निवडणुकीतील तणावाचं आणि चुरशीचं प्रतीक देखील मानलं जात आहे। अशातच कराड सोसायटी गटातही ठरावावरून 2 गटामध्ये जोरदार मारहाणी झाल्याची देखील घटना नुकतीच घडली आहे। दरम्यान आता या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचं गणित आपण थोडक्यात समजून घेऊया। तर पाटण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात एकूण 105 मतदार आहेत आणि यापैकी विजयासाठी किमान 52 मतांची आवश्यकता आहे। म्हणजेच 1-2 मतांचा नाही तर प्रत्येक मताचा स्वतंत्र राजकीय अर्थ आहे आणि त्यामुळे प्रत्येक ठराव, प्रत्येक संचालक आणि प्रत्येक मतदार हा दोन्ही गटांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। सध्या सहकारी निबंधक कार्यालयामध्ये ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कार्यकर्ते दिवसभर कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। कोणत्या गावातून कोणाचा ठराव होतोय, कोण कोणाच्या बाजूला झुकतोय यावर बारकाईने लक्ष देखील ठेवलं जात आहे। म्हणजेच निवडणुकीपूर्वीच खरी राजकीय लढाई सुरू झाली असं देखील म्हणता येणार आहे। दरम्यान आणखी एक प्रश्न चर्चेत आहे तो म्हणजे पाटणकर गटाकडून उमेदवारी कोणाला मिळणार आहे। म्हणजे विद्यमान संचालक सत्यजित सिंह पाटणकर हे पुन्हा मैदानात उतरणार की त्यांचे बंधू आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस याज्ञसेन पाटणकर यांना संधी दिली जाणार आहे। या निर्णयावर सुद्धा पुढील समीकरणं जी आहे ती मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतील। दुसरीकडे जिल्हा बँकेतील व्यापक राजकारण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। संचालक मंडळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपशी संबंधित सदस्यांची संख्या जी आहे ती मोठी आहे आणि या सगळ्यांसोबतच खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई हे सर्व महायुतीच्या छत्राखाली एकत्र आले तर स्थानिक पातळीवरील संघर्ष कोणत्या वळणावर जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण राज्यातील राजकारण एक असतं आणि जिल्ह्यातील वास्तव वेगळंच असतं आणि राजकीय विश्लेषकांच्या मते सद्यस्थितीमध्ये शंभूराज देसाई यांचं पारडं काहीच जड दिसतंय। अनेक सोसायट्यांवरील नियंत्रण वाढल्यामुळे त्यांना काही मतांनी
आघाडी असल्याची चर्चा देखील सुरू आहे. मात्र राजकारणात चर्चा आणि निकाल यांच्यामध्ये मोठा फरक असतो आणि अनेकदा आपल्याला अनेक निवडणुकांच्या माध्यमातून सुद्धा दिसून आलंय. कारण जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत समीकरण देखील बदलू शकतात. म्हणूनच आज ज्या मतांची आघाडी दिसतेय ती मतदानाच्या दिवशी कायमच राहील का याची खात्री कोणीही देऊ शकत नाहीये. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ही निवडणूक केवळ एका संचालक पदाची नाही, तर ही लढाई आहे प्रतिष्ठेची, 6 वर्षांपूर्वीच्या पराभवाची परतफेड करण्याची आणि पाटण तालुक्यात पुन्हा राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची. त्यामुळे आता पाहायचं एवढंच आहे की 6 वर्षांपूर्वीचा 14 मतांचा पराभव शंभूराज देसाई विजयामध्ये बदलतात का, की पाटणकर गट पुन्हा एकदा आपला गड राखतोय? याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला मिळणार आहे. परंतु तुमच्या मते या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.